गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एक छोटी चूक त्याला गजाआड पोहोचवते. पोलीस हीच एक चूक शोधतात आणि अशा गुन्हेगारांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवतात. अशाच एका गुन्ह्याचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आलं आहे. एक तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता, पण 6 दिवस झाले तरी तो मृतदेह कोणाचा आहे आणि तिचा खून कोणी केला याचा पत्ताच पोलिसांना लागत नव्हता. अशा परिस्थितीत पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शोधाशोध केली. त्यावेळी त्यांना तिथे डी मार्टच्या बिलाची पावती सापडली. त्यानंतर तपासाची चक्र अशी फिरली की आरोपी अलगद जाळ्यात अडकला. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच हा घटनाक्रम आहे. तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्याने पोलीसही चक्रावून गेले. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारामध्ये 24 डिसेंबर रोजी अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला होता. एका बॅगमध्ये भरून हा मृतदेह शिवारात टाकण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदन अहवालात तरुणीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. यावरून 25 डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पण घटनास्थळावर मृत महिलेची ओळख पटवण्यासारखा पोलिसांना काहीही पुरावा सापडला नाही. त्यामुळे आधी त्या मुलीची ओळख पटवणे आणि नंतर खुन्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. शिवाय कोणताही पुरावा त्यांच्या हातात नव्हता. अशा स्थितीत औंढा नागनाथ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी परिसराची पाहणी केली. तिथे एका डीमार्टची पावती त्यांना सापडली. त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील जाऊन तरुणाची ओळख पटवली. शिवाय डीमार्टच्या CCTV पण पोलिसांनी चेक केलं. त्यानंतर सर्व गोष्टी समोर यायला लागल्या. डीमार्टच्या CCTVतून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यास मदत झाली. छत्रपती संभाजीनगर येथे एक तरुण गेल्या 9 महिन्यापासून या मृत तरुणीबरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती घेतली. तो नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळेस तो तेलंगणामधील आदिलाबाद येथे नातेवाईकाकडे गेल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी आदिलाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. ज्या तरुणीचा खून करण्यात आला होता तिचं नाव अलका बेद्रे होते. ती 29 वर्षाची होती. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी होती. या मुलीची आणि आरोपी श्रीकांत विलनवार या मुलाची बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना एका बसमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर एकमेकांना मोबाईल नंबर दोघांनी दिले होते. त्यांची मैत्री झाली. पुढे दोघांचे प्रेम झाले. मागील 9 महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना दोघांमध्ये वाद होत होते. यातून श्रीकांत याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत पिल्लानवार याने अलकाईचा गळा दाबून खून केला. त्यानंतर एका बॅगमध्ये अलकाचा मृतदेह टाकून छत्रपती संभाजीनगरवरून जालन्याकडे निघाला. मात्र त्याला प्रवासी वाहन मिळाल्याने हे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पर्यंत जात होते. त्यामुळे तो औंढा नागनाथ येथे आला. त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला अशी कबुली त्याने पोलीस चौकशीत दिली आहे. ही घटना घडून जवळपास 6 दिवस उलटले तरी गुन्ह्याची उकल होत नव्हती. मात्र एका डीमार्टच्या पावतीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, GS गैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसेन घेवारे, संतोष शेकडे, उपनिरीक्षक विक्रम विटू होणे यांच्यासह संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नानंतर या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे.